फक्त शेतकऱ्याला देण्यासाठी वेळ या उपमुख्यमंत्री साहेबाकडे पण आहे किंवा नाही, अधिकाऱ्यांना सूचना करता आणि त्या मीटिंगच्या वेळेस आपणच हजर राहत नाही. की आमच्या मनामध्ये एक आशा तयार होती की आपल्याला आज न्याय भेटेल, उद्या न्याय भेटेल, परवा न्याय भेटेल, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आमचं खच्चीकरण हे आता होताना आमच्या लक्षात येत आहे. पालकमंत्री होण्याच्या आधी पंकजाताई या ओरडून ओरडून सांगत होत्या की मी ज्या जिल्ह्याचं पालकत्व घेईल ते सगळे शेतकरी, व्यापारी सगळ्यांचंच पालकत्व हे माझ्याकडे राहील. परंतु त्यांनी सुद्धा आमच्या शेतकऱ्यांचं पालकत्व घेताना कुठेही दिसत नाही. फक्त महत्त्वाच्या मिटिंगा आणि झेंडा फडकण्यापुरतं काम हे पालकमंत्र्याचं नसतं. स्पष्ट सांगून टाके की आम्ही तुमचे काम होऊ देणार नाही. आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाचा आज 105 दिवस म्हणजे जवळपास 3.5 महिने या ठिकाणी हे पूर्ण झालेले आहेत. या 3.5 महिन्यामध्ये आंदोलनाचे जे काही प्रकार पूर्ण संबंध भारताने आतापर्यंत पाहिले असतील ते सर्व प्रकार हे आमचे या ठिकाणी करून झालेले आहेत. या आंदोलनाले 3 मुख्यमंत्री, 4 जिल्हाधिकारी, 4 SDM आणि जवळपास 3 तहसीलदार एवढे मोठा प्रदीर्घ काळ चाललेलं हे आंदोलन हे या जालना जिल्ह्यातील एकमेव आंदोलन असेल. आणि 4 बैठका जवळपास उपमुख्यमंत्री साहेबांच्या 4 बैठका पाहिलेलं सुद्धा हे एकमेव आंदोलन हे असं म्हणता येईल. त्यामध्ये आम्ही आंदोलन करते एक आशा म्हणून मुंबईपर्यंत 2 वेळेस गेलोही आणि 2 वेळेस जालन्यामध्येच त्या रद्द केल्याच्या सुद्धा आम्हाला बातम्या मिळाल्या. म्हणजे फक्त शेतकऱ्याला देण्यासाठी वेळ या उपमुख्यमंत्री साहेबाकडे पण आहे किंवा नाही ही सुद्धा आता शंका आमच्या मनामध्ये तयार झालेली आहे. कारण विषय असा आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मीटिंग ही ठेवता, अधिकाऱ्यांना सूचना करता आणि त्या मीटिंगच्या वेळेस आपणच हजर राहत नाही. आम्ही एक महत्त्वाचा विषय असा की आमच्या मनामध्ये एक आशा तयार होती की आपल्याला आज न्याय भेटेल, उद्या न्याय भेटेल, परवा न्याय भेटेल, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आमचं खच्चीकरण हे आता होताना आमच्या लक्षात येत आहे. पालकमंत्री होण्याच्या आधी पंकजाताई या ओरडून ओरडून सांगत होत्या की मी ज्या जिल्ह्याचं पालकत्व घेईल ते सगळे शेतकरी, व्यापारी सगळ्यांचंच पालकत्व हे माझ्याकडे राहील. परंतु त्यांनी सुद्धा आमच्या शेतकऱ्यांचं पालकत्व घेताना कुठेही दिसत नाही. फक्त महत्त्वाच्या मिटिंगा आणि झेंडा फडकण्यापुरतं काम हे पालकमंत्र्याचं नसतं. त्या भागातल्या सर्व अडचणीचं निराकरण करणं देखील पालकमंत्र्याचं काम असतं, परंतु ते करताना हे कुठेही पालकमंत्री दिसत नाही. त्यामुळं आता त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला न्याय मिळण्याची आशा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आता मावळत चालली आहे. फक्त विषय असा आहे की तुम्ही आम्हाला आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि नंतर आमच्या बरं वाईट झाल्यानंतर तुम्हाला जाग येईल अशी आशा आमच्या आता तयार झालेली. दिवस थोडे राहिलेत. आम्ही सुद्धा आता आंदोलन करून करून या ठिकाणी कंटाळलो आहोत आणि आता शेवटची संधी आम्ही आता यापुढे सुद्धा होणाऱ्या बैठकीसाठी देऊ. मग पुन्हा आम्ही मुंबईला जाणार नाही. कारण जाऊन जाऊन किती वेळ जायचं. एक निराशा तयार होती आणि पुन्हा निराशा जर पदरी पडणारच असेल तर स्पष्ट सांगून टाके की आम्ही तुमचे काम होऊ देणार नाही. आम्ही हे आंदोलन आमच्या पद्धतीनं कोर्स पुढे रेटायचं, आमच्या जीवाचा बरं वाईट काय करायचं आम्ही ते ठरवलेलं आहे. त्यामुळे आता शासनाने फक्त एक उपकार करावा आंदोलनकर्त्यावर की तुमचं कोणतीही आंदोलनाची दखल आम्ही घेणार नाही, तुम्हाला कोणताही मावेजा वाढून भेटणार नाही, तुमच्या मागणीचा कुठे विचार होणार नाही. हे एकदा सांगून टाकलं तर आम्ही सुद्धा आमच्या पुढील मार्गासाठी मोकळे होऊ की जेणेकरून हे 105 दिवस सुद्धा गेले नसते. परंतु एका आशा ठेवून आम्ही या ठिकाणी जगलो आणि हे आंदोलन पुढे ठेवलं. यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की एक दिवस आंदोलन करून भागत नाही. तुम्ही सुद्धा जर मोठा लढा जर उभारला असता तर यापुढे सुद्धा याच्यापेक्षा तीव्र गव्हर्नमेंट हे झुकलं असतं आणि आपल्या मागण्या झाल्या असत्या. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या हक्काची जाणीव राहिलेली नाही. ते सुद्धा आता यामध्ये निराश होऊन आपण आपला जे आहे मावेजा भेटेल त्याचा समाधान मानण्यासाठी तयार झालेले आहेत अशी मानसिकता सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे. माझी फक्त प्रशासनाला एवढीच विनंती आहे की उद्याच्याला आपण आमच्या आंदोलनस्थळी भेट द्यावी. ठीक आहे, तुम्हाला जर का मान्य नसले आमच्या मागण्या
तर ते सुद्धा तो आपण कळवू शकता, म्हणजे जेणेकरून आम्ही या आंदोलनापासून मुक्त तरी होऊ. आमची फक्त प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या या मागणीवर विचार करावा आणि आता एक शेवटचा निर्णय घेऊन शेवटची वेळ ही बैठकीसाठी द्यावी, नसता पुन्हा आम्हाला या बैठकीसाठी अशा बैठकीची तारखा देऊन पुन्हा ताटकळत ठेवू नये.